सर्व आदर गौरव सन्मान परमेश्वराच्या नावाला असो, कारण स्तुतीस पात्र भयास योग्य आमचा परमेश्वर, नाही का? रोजच्या दिवसामध्ये आम्हाला या गोष्टीची प्रतीती होते की देव किती चांगला आहे, नाही का? ज्यावेळेस मी रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या ज्यावेळेस साक्ष मी ऐकतो, त्यावेळेस एक गोष्ट मला आठवते की परमेश्वर किती महान आहे, त्याची स्तुती करावी, त्याची महिमा करावी आणि त्याला गौरव द्यावा तितकं कमी आहे. कारण ज्यावेळेस आम्ही लोकांची साक्ष ऐकतो, या साक्षीमधून आम्हाला एक अनुभव येतो की देव कशा पद्धतीने त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये काम करत असतो. बोला गौरव असो की देवानं पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी एकत्र केलं. एक गोष्ट आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. एखादा व्यक्ती आजारी पडतो, एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सुरू होतात. डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उपचार त्याच्यावरती करत असतात आणि मग कधी कधी काही पेशंट त्या उपचारानं त्या ट्रीटमेंटनं बरे होतात, पण काही पेशंट असे असतात की ते त्या ट्रीटमेंटनी बरे होत नाही किंवा जे उपचार त्यांच्यावर चालू आहे या उपचारांचा कुठलाही बदल, या उपचारांचा कुठलाही फायदा त्यांच्यावरती दिसत नाही. आणि मग डॉक्टर पाहतो की परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मी केलेल्या उपचारांवरती, मी दिलेल्या मेडिसिन वरती आणि जे कष्ट आम्ही घेत आहोत या कष्टांना कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्ड मिळत नाहीये. आणि मग डॉक्टर सांगतो आता माझ्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. होते तेवढे उपचार आम्ही केले, कारण वेगवेगळे उपचार ते करायला लावतात, वेगवेगळ्या टेस्ट ते करायला लावतात, पण ज्यावेळेस सगळं केलं जातं आणि मग एका ठिकाणी तो येतो आणि तो विचार करतो, अरे एवढी सगळी ट्रीटमेंट मी याच्यावरती केली, एवढ्या सगळ्या गोष्टी मी केल्या, मग हा पेशंट किंवा हा व्यक्ती किंवा याच्या शरीरावरती जी ट्रीटमेंट होत आहे याचा कुठलाही फायदा याच्या शरीराला होत नाही. आणि मग तो पाहतो अरे आता या ठिकाणी मेडिसिन काम करणार नाही. आणि मग तुम्ही पहा अनेकदा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाल त्यावेळेस लोक तुम्हाला सांगतात डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही सगळे उपचार केले, सगळ्या टेस्ट घेतल्या, सगळे मेडिसिन दिले, पण पेशंट काही रिस्पॉन्ड करत नाही. आता आमच्या हातामध्ये काहीच राहिले नाही, आता कुणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. काही दिवसांपूर्वी मला असाच एक फोन आला. कमीत कमी 15-20 दिवसांपासून तो मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. आयसीयू मध्ये त्याला ठेवण्यात आलं आणि मग आयसीयू मध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्याच्यावर चालू होते. डॉक्टरांनी पाहिलं जसजशी त्याच्या शरीरावरती, बॉडीवरती उपचार चालू आहे तसं तसं त्याचं शरीर, त्याची बॉडी अजूनच प्रॉब्लेम मध्ये जात आहे. त्याच्या फुफ्फुसामध्ये सगळीकडे कफ भरलेला होता आणि तो कफ कमी करण्यासाठी ट्रीटमेंट त्याच्यावर चालू होती, पण ट्रीटमेंट चालू असताना कफ कमी होण्याच्या ऐवजी त्याच्या शरीरामधला कफ काय होत होता? वाढत होता. एक 8-15 दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलं आपण जेही उपचार करत आहोत, ज्याही मेडिसिन देत आहोत त्याचं उलटच होत आहे आणि यांच्या शरीरातला कफ काय होत नाही? कमी होत नाही. आणि डॉक्टरांनी पाहिलं त्याचं फुफ्फुस पूर्णपणे कफनं काय झालं? ब्लॉक झालं आणि निमोनिया त्याला झालेला होता. डॉक्टरांनी सांगितलं आता पेशंट हाताबाहेर गेलं. 1-2 दिवसानंतर त्या डॉक्टरांनी डायरेक्टली सांगून दिलं की आता आमच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही आणि माझ्या अंदाजे, माझ्या अनुभवानं काही तासामध्ये तो पेशंट आपला श्वास बंद करून या जगाचा निरोप घेऊन जाणार आहे. कारण त्याचा श्वास चालू राहण्यासाठी कुठलं तरी इंजेक्शन त्याला चालू होतं आणि डॉक्टरने सांगितलं अनेक दिवस झाले आपण त्या इंजेक्शन वरती त्याला जगवत आहोत, पण आता इंजेक्शन पण काम करत नाहीये आणि आता त्याचं फुफ्फुस पण काम करत नाहीये. आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर झाल्यात, तुम्ही तयारीला लागा, कारण माझ्या अनुभवानं हा पेशंट जास्त काळ जगणार नाही. दवाखान्यामध्ये एक मोठं दुःख, दवाखान्यामध्ये एक मोठा त्या ठिकाणी आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सगळे लोक रडत आहे, नातेवाईक रडत आहे, बहिणी रडत आहे, आई वडील रडत आहे. आणि त्याच्यामधून एका व्यक्तीचा मला फोन आला, अलग साहेब डॉक्टरांनी असं सांगितलंय, आता आम्ही काय करणार?
ज्यावेळेस त्या बहिणीचा मला फोन आला, ती बहीण रडत होती. मी त्या बहिणीला सांगितलं, ताई आता या परिस्थितीमध्ये तू आणि मी फक्त प्रार्थनाच करू शकतो आणि देव प्रार्थनेच्या द्वारे काहीतरी अद्भुत करणार आहे. तिने सांगितले, पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा, माझा विश्वास आहे देव त्याला या गोष्टीमधून सोडविल आणि देव त्याला नवं जीवन देईल. आणि मग त्या बहिणीनं मला फोन केल्यानंतर मी त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली. ती बहीण आयसीयू मध्ये मोबाईल घेऊन गेली आणि आयसीयू मध्ये मोबाईल घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना केली. मी प्रार्थना करत असताना देवाला एकच गोष्ट बोललो की आमचे प्रयत्न आम्ही केले, डॉक्टरांचे प्रयत्न डॉक्टरांनी केले, आमच्या बुद्धीनं आमच्या मनानं आम्ही उपचार घेतले, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, पण आता सगळं हाताबाहेर गेलेलं आहे. आणि आता या परिवाराला आणि या व्यक्तीला जर वाचू शकतो तर तू कुठला माणूस, कुठलं मेडिसिन नाही, तर वाचू शकतो फक्त आणि फक्त परमेश्वरा, तूच वाचू शकतो. आणि देवा या परिवाराच्या जीवनामध्ये अद्भुत काम कर. मी देवाकडे प्रार्थना केली, प्रभू या भावाला नवं जीवन दे, तुझं अद्भुत कार्य या भावाच्या जीवनामध्ये कार्य करू दे. प्रार्थना संपली आणि प्रार्थना झाल्यानंतर मी त्या बहिणीला सांगितलं, ताई बायबल सांगतो विश्वासाची प्रार्थना दुखण्याइताच बरे करील, प्रभू त्यांना उठवील आणि त्यांनी पाप केली असतील तर त्यांची काय होईल, क्षमा होईल. आपले उपचार आपण घेतले, प्रार्थना आपण केली, आता उत्तर देणं कुणाच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, देव सर्वसमर्थ परमेश्वर आहे. आणि जिथं या जगाचं मेडिसिन काम करणं बंद करतं, जिथं या जगातली बुद्धी काम करणं बंद करते, जिथं या जगामधले सगळे उपचार बंद होतात, तिथं देवाचं काम सुरू होतं आणि देव कार्य करील. प्रार्थना संपली. प्रार्थना झाल्यानंतर त्या बहिणीने सांगितलं, पाळक साहेब माझा विश्वास देवावरती आहे आणि देव काम करणार आहे. फोन ठेवून दिला. नंतर मी त्या मुलासाठी वेगवेगळ्या काही वेळानंतर मी त्याच्यासाठी परत एकदा प्रार्थना केली. संध्याकाळी पण माझ्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवली आणि मी विसरून गेलो. एक 2-3 दिवसानंतर मला परत एक फोन आला, पाळक साहेब आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं आमचा भाऊ काही तास काही दिवसच जगू शकेल, त्याला आता उपचार किंवा कुठल्याही प्रकारचा मेडिसिनचा त्याच्यावरती इफेक्ट होत नाही. पण पाळक साहेब आम्ही प्रार्थना केल्या, तुम्ही प्रार्थना केली आणि देवानं कार्य केलं. आता माझ्या भावाला देवबापानं मरणाच्या खाचेतून त्या मृत्यूमधून ओढून काढलं आणि माझा भाऊ आता हळूहळू रिकवर व्हायला लागलाय. डॉक्टरांनी सांगितलं अजून 2-3 दिवसामध्ये त्याला आपण जनरल वॉर्डला शिफ्ट करू आणि जनरल वॉर्डला शिफ्ट केल्यानंतर एक 4-8 दिवसानंतर आम्ही त्याला डिस्चार्ज देऊ. देव महान आहे, देव सर्वसमर्थ आहे. देवानं माझ्या भावाचा जीव वाचवला. बोला हालेलुया. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी ज्या देवाची सेवा करतो ना, तो सर्वसमर्थ परमेश्वर. मानवाच्या दृष्टीनं अशक्य ज्या गोष्टी आहेत, या अशक्य गोष्टींना शक्य करणारा परमेश्वर आहे. पण अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी विश्वास असणं गरजेचं आहे आणि विश्वासाच्या द्वारे देव काम करतो. बोला हालेलुया. तेव्हा देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16 आणि 17 वचन आम्ही वाचणार आहोत. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 16 आणि 17 वचन ऐकूया आपण काय म्हणतं बायबल. ऐका. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज या बाबतीत आपल्याला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. सोडवायला काय आहे? समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवी. बघा बायबल मध्ये आम्ही वाचतो या ठिकाणी शद्रक, मेशक आणि अबेदनगो या 3 देवाच्या लोकांची, या 3 देवाच्या माणसांची गोष्ट आहे. बायबल आम्हाला सांगतो नबुकदनेस्सर राजाच्या कारकिर्दीमध्ये नबुकदनेस्सर राजानं एक मूर्ती बनवली आणि बायबल आम्हाला सांगतो या राजानं फरमान काढलं, जोही या मूर्तीला नमन करणार नाही त्या व्यक्तीला धगधगीत अग्नीच्या कशामध्ये टाकण्यात येईल? बायबल आम्हाला सांगतो शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे देवाची उपासना करणारे,
देवाची प्रार्थना करणारे, देवाचं भय बाळगणारे देवाचे लोक आहे. बायबलमध्ये आम्ही वाचतो या लोकांना बायबल आम्हाला सांगतं या लोकांना त्या राजवाड्यामध्ये आणि राजमहालामध्ये नेणारा परमेश्वर आहे. आणि बायबल आम्हाला सांगतो एक मोठी समस्या, एक मोठा प्रॉब्लेम या देवाच्या लोकांवरती आलेला. राजानं फरमान काढलं की जो कोणी या मूर्तीला नमन करणार नाही त्याला कशामध्ये टाकण्यात येईल? दगदगीत अग्नीच्या. मराठीमध्ये एक म्हणे, राजा बोले प्रजा हाले. कारण राजा बोलला म्हणजे संपला. कारण त्या काळामध्ये राजा बोलला एखादी गोष्ट की ती पालटत नव्हती, ती गोष्ट करावीच लागत होती. शद्रक, मेषक, अबेदनगो हे देवाची सेवा करणारे लोक आहे, देवाचं भय बाळगणारे लोक आहे. यांच्या समोर आता प्रश्न आहे करायचं नेमकं काय? पण बायबल आम्हाला सांगतो हे देवाचं भय धरणारे लोक आहे, देवाची योजना पूर्ण करणारे लोक आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक आहे, देवाच्या वर विश्वास ठेवणारे लोक आहे. बायबल आम्हाला सांगतो सगळ्या लोकांनी त्या मूर्तीला नमन केलं, पण शद्रक, मेषक, अबेदनगो या तिघांनी त्या मूर्तीला काय केलं नाही? नमन केलं नाही. 13 पासून पुढे ज्यावेळेस आम्ही वाचतो, ज्यावेळेस राजाला समजलं, राजाला खूप राग आला. बायबलमध्ये राजाला खूप क्रोध आला, तो संतप्त झाला आणि त्यानं शद्रक, मेषक, अबेदनगोला बोलवायला लावलं. जर आम्ही 13 पासून पुढे जर वाचलं, प्लीज वाचा. हे ऐकून नबुकदनेसराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेषक, अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. नबुकदनेसर त्यास म्हणाला, अरे शद्रका, मेषका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांच्या ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले बरोबर नाही घातले तर तुम्हा दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हा सोडवीन असा कोणता देव आहे? बघा, राजाला ज्यावेळेस कळालं की शद्रक, मेषक आणि अबेदनगो या तिघांनी त्या मूर्तीला नमन केलं नाही, राजाला खूप राग आला आणि रागानं तो संतप्त झाला. शद्रक, मेषक, अबेदनगोला राजा म्हणत आहे, माझ्या हातातून सोडवील असा कोणता देव तुमच्याकडे? शद्रक, मेषक आणि अबेदनगो समोर एक मोठी समस्या आहे. एक तर मूर्तीला नमन करायचं नाही, तर अग्नीच्या भट्टीमध्ये जायला काय व्हायचं? तयार व्हायचं. आता अग्नीच्या भट्टीमध्ये गेल्यानंतर मृत्यू येणार म्हणजे येणार. कारण त्या काळामध्ये अनेक राजे महाराजे अशा प्रकारच्या शिक्षा देत होते. सिंहाच्या गुहेत टाकणं, अग्नीच्या भट्टीमध्ये टाकणं. एक साईडला आहे की त्या मूर्तीला नमन करावं, दुसऱ्या बाजूला आहे काय की तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं जातं. पण बायबलमध्ये ज्यावेळेस आम्ही 17 वचन वाचतो, या 17 वचनाला अनुसरून आज देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत. वाचा बरं. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो आम्हास दगदगीच्या अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. काय लिहिलंय? ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला तप्त अग्नीच्या, दगदगीत अग्नीच्या भट्टीमधून सोडवायला काय समर्थ आहे. बघा, त्यांच्या समोर त्यांना दिसत आहे राजाचं नाही ऐकलं, राजा तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकणार आहे. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो राजाला राग आला आणि राजाची मुद्रा पालटली. आणि बायबलमध्ये आम्ही वाचतो राजानं पहिल्यापेक्षा किती पट भट्टी तापवली? 7 पट. किती पट भट्टी तापवली? 7 पट. बायबलमध्ये जर तुम्ही वाचाल, ज्या लोकांनी शद्रक, मेषक, अबेदनगो यांना धरून अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं, ते लोक त्या आग्नीनं जळून मरून गेले. पण या अग्नीच्या भट्टीमधून देवानं शद्रक, मेषक व अबेदनगो यांचा बचाव केला. हालेलुया, बोला हालेलुया. बायबलमध्ये आम्ही वाचतो, प्लीज वाचूया. 24 पासून पुढे जर आम्ही वाचलं, हा ऐका.
23 पासून वाचा पुढे. हा. शद्रक, हा. मेशक हा. व अबेदनगो हा. हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे हा. त्या दगदगीत अग्नीच्या भट्टीत पडले. हा. नंतर नबुकदनेस्सर राजा हा. चकित होऊन पटकन उठला. हा. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, हा. आपण अग्नीत तिघा जणांस बांधून टाकले ना? हा. त्यांनी राजा उत्तर केले, हा. होय सरकार, हा. खरे आहे. तो म्हणाला, पहा, हम्म. 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत, हम्म. असे मला दिसते. हा. त्यास काही एक इजा पोचली नाही. हा. असे चौथ्यांचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. पुढं. मग नबुकदनेस्सर त्या दगदगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, हा. अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, हम्म. परस्पर देवाचे सेवक हो, हम्म. अग्नीतून बाहेर या. हम्म. व शद्रक, मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. पुढं. आणि राजा, प्रतिनिधी, हम्म. नायक, हा. अधिपती, सरदार व राजमंत्री हम्म. जे तेथे जमले होते, हम्म. या पुरुषास पाहिले हम्म. तर त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. हा. त्यांच्या डोक्यांचा एक केसही होरपळाला नव्हता. त्याच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. बघा, बायबल मधील राजा रागावला आणि राजानं 7 पट अग्नीची भट्टी तापवायला लावली. ज्या लोकांनी शद्रक, मेशक, अबेदनगो यांना धरून अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं, बायबल सांगतं ते भाजून मेले. पण वचनामध्ये आम्ही पाहतो या शद्रक, मेशक, अबेदनगोला राजानं मुसक्या बांधून आतमध्ये टाकलं. ज्यावेळेस राजानं यांना मुसक्या बांधून आतमध्ये टाकलं त्यावेळेस ते तिघ होते. पण 24 वचनामध्ये आम्ही पाहतो राजा चकित होऊन आपल्या लोकांना विचारत आहे, अरे टाकताना तर आपण तिघा लोकांना टाकलं ना, टाकताना आपण शद्रक, मेशक, अबेदनगोला टाकलं आणि त्यांना मुसक्या बांधून आम्ही टाकलं. पण मी आता पाहते अग्नीच्या भट्टीमध्ये तिघा नसून 4 आहे आणि चौथ्याचं स्वरूप देवपुत्रासारखं आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं, राजा म्हणतो, हे शद्रक, मेशक, अबेदनगो, परात्पर देवाच्या सेवकांनो बाहेर या. आणि बायबल आम्हाला सांगतं ज्यावेळी शद्रक, मेशक, अबेदनगो बाहेर आहे ना, बायबल मध्ये लिहिले त्यांच्यावर अग्नीचा गंधही झाला नव्हता. म्हणजे देवानं अग्नीच्या भट्टीपासून त्यांना सोडवलं. बोला हालेलुया. आज मला काय सांगायचंय, महत्वाची गोष्ट, कधी कधी आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी पण भट्टी ठेवलेली असते. कधी कधी आमच्या जीवनामध्ये मोठमोठ्या समस्या आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहतो. आम्हाला त्या समस्या अशा दिसतात की एक तर मरण आहे किंवा आता आम्हाला त्याच्या स्वाधीन व्हावं लागणार. बोला प्रेज द लॉर्ड. कधी कधी डॉक्टर आम्हाला घाबरून देतात, अरे आता आमच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. कधी कधी आम्ही पाहतो कुठल्याच प्रकारचा मार्ग निघत नाहीये, कुठल्याच प्रकारे आम्हाला मार्ग दिसत नाहीये. शद्रक, मेशक, अबेदनगो एका मोठ्या पेचामध्ये पडलेल्या. मूर्तीला नमन करायचं का अग्नीच्या भट्टीमध्ये टाकायचं? बायबल मध्ये आम्ही वाचतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, या देवाच्या सेवकानं देवाच्या विरुद्ध केलं नाही, देवाच्या आज्ञेचं पालन केलं, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन ते जगले. माणसाच्या हातामध्ये पडण्यापेक्षा, देवाच्या हातामध्ये पडण्यापेक्षा माणसाच्या हातामध्ये पडलेलं बरं. कारण त्यांना माहिती होतं देव आम्हाला सोडवणार आहे. आणि म्हणून 17 वचनामध्ये आम्ही वाचतो, शद्रक, मेशक, अबेदनगो काय म्हणतात, महाराज तुम्हाला उत्तर देण्याचं प्रयोजन आम्हाला दिसत नाही. ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो परमेश्वर आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीमधून सोडवायला काय समर्थ आहे. लक्षात ठेवा, समोर दिसत आहे आता मूर्तीला नमन केलं नाही तर राजा आम्हाला अग्नीच्या भट्टीमध्ये टाकणार आहे. त्यांना दिसत आहे आमचा मृत्यू समोर आहे. पण मृत्यू समोर असताना त्यांनी आपला विश्वास कबूल केला, आपला विश्वास जाहीर केला की माझा देव मला सोडवायला तयार आहे. आणि लक्षात ठेवा, आम्हाला समोर दिसत आहे समस्या, आम्हाला समोर दिसत आहे मृत्यू, आम्हाला समोर दिसत आहे प्रॉब्लेम. पण प्रॉब्लेमच्या समोर ज्यावेळेस आम्ही हे कबूल करणार आहोत, माझा देव मला सोडवणार आहे. समस्या किती मोठी असू द्या, प्रॉब्लेम किती मोठा असू द्या, देव समुद्रामधून माझ्यासाठी मार्ग तयार करणार आहे. कारण सर्व समर्थ माझा देव. आमेन. हालेलुया. 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 आम्ही समस्या पाहिले का गाळातून जातो, समस्या पाहिले का आम्ही अरे चारी मुंडीची नाही का, समस्या पाहिली घाबरून जातो, रिपोर्ट पाहिले घाबरून जातो, परीक्षा पाहिली घाबरून जातो, आम्ही विसरून जातो आमच्या बरोबर देव आहे. हालेलुया. हालेलुया. आमच्या बरोबर कोण आहे? देव. मग आमच्या बरोबर जर देव आहे तर देव काम करणार आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो विश्वासानं राजाला सांगत आहे, ज्या देवाची आम्ही सेवा करतो ना तो परमेश्वर आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला काय समर्थ आहे. कबूल केलं हो त्यांनी, त्यांचा विश्वास त्यांनी कबूल केला, त्यांचा विश्वास त्यांनी राजासमोर जाहीर केला. राजाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं नाही, कारण त्यांना माहिती होतं देवाच्या विरुद्ध जाणं चुकीचं आहे. देवाच्या विरुद्ध जाऊन आम्हाला पापामध्ये जायचं नाही.
आम्ही मेलो तरी 72, पण आम्हाला देवाची योजना पूर्ण करायची. आणि बायबलमध्ये आम्ही वाचतो, देवबापानं अग्नीच्या भट्टीतून त्यांना काय केलं? सोडवलं. वचनामध्ये जर तुम्ही वाचाल 24 वचनामध्ये लिहिले, अरे आपण तिघांना टाकलं, चौघ आहे, आणि चौथ्याचं स्वरूप कसं आहे माहिती का? देवपुत्रासारखं. म्हणजे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये त्यांच्या बरोबर कोण होता? देव, प्रभू येशू ख्रिस्त होता. बोला प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांची सोडवणूक किंवा त्यांची मुक्तता कोणी केली? येशू. कारण येशू या नावाचा अर्थ आहे सोडवणारा. बायबलमध्ये आम्ही वाचतो, त्याला येशू हे नाव देण्यात येईल, आणि तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून काय करील? सोडवील, मुक्त करील. देव आम्हाला सोडवणारा परमेश्वर आहे. देव आम्हाला मुक्त करणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी शद्रक, मेशक, अबेदनगो काय म्हणतात? ज्या देवाची आम्ही सेवा करतो ना, तो परमेश्वर आम्हाला अग्नीच्या भट्टीतून सोडवायला काय आहे? आज मला तुम्हाला सांगू द्या, आज आपल्या अडचणीला तुम्हाला सांगायचंय, आज आपल्या प्रॉब्लेमला तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला समोर दिसत आहे मृत्यू आहे, तुम्हाला समोर दिसत आहे आजार, तुम्हाला समोर दिसत आहे समस्या, तुम्हाला समोर दिसत आहे बंधन, तुम्हाला समोर दिसत आहे अडचणी, पण या अडचणीमध्ये, या समस्येमध्ये तुम्हाला एक गोष्ट कबूल करायची, माझा देव मला याच्यामधून सोडवणार आहे. आणि ज्यावेळेस समस्येमध्ये तुम्ही हे कबूल करणार आहात, देव मला सोडवणार आहे, मग तुमची समस्या किती मोठी असू द्या, तुमचा प्रॉब्लेम किती मोठा असू द्या, तुमचा आजार किती मोठा असू द्या, देव तुमच्या समस्येतून तुम्हाला सोडवायला सर्व समर्थ आहे. कारण माझा परमेश्वर मेला 4 दिवसाचा लाजार होता, त्याचं शरीर सडायला, कुजायला, फुगायला, खराब व्हायला सुरुवात झाली होती, पण येशू म्हटला लाजारा बाहेर आहे, मेला लाजार जिवंत झाला, कारण माझा परमेश्वर महान आहे, तो सर्व समर्थ आहे. ज्यावेळेस आम्ही हे कबूल करतो, देव आमच्या जीवनात कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. सैतान सगळ्यात मोठं हत्यार आज काय वापरतो माहिती का? भीती. आज बघा तुम्ही, थोडं काही झालं का भीती, थोडं काही झालं का भीती. तुम्ही डॉक्टरकडे पण जा, घाबरण्यासारखं काही नाही, पण थोडा बीपी वाढलाय, थोडी शुगर वाढली, थोड्या पेशी वाढल्या, त्या थोड्यात आपण म्हणतो नाही, रिस्क नको घ्यायला, ऍडमिट करून घ्या. भीती आहे नाही का? काय होतंय का काय? आज भीती आहे. कशाची भीती आहे? मरणाची. कशाची भीती आहे? सैतानाची. कशाची भीती आहे? जगाची. लक्षात ठेवा, जर देव तुमच्या बरोबर आहे ना, आणि देवावर जर तुमचा विश्वास आहे ना, अग्नीची भट्टी देखील तुमच्या शरीराला काहीच करू शकणार नाही, कारण सर्व समर्थ देव तुमचं प्रोटेक्शन करणार आहे. हालेलुया. मला सांगा, ज्या लोकांनी यांना टाकलं ते जळून मेले, पण यांच्या डोक्याला, यांच्या पायमोज्याला अग्नीचा कुठल्याही प्रकारचा गंध झाला नव्हता. म्हणजे या सगळ्यांभोवती देवाचं प्रोटेक्शन होतं, या सगळ्यांभोवती देवदूत होते, या सगळ्यांभोवती देवाची कृपा होती. मग मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या समोर अग्नीची भट्टी आहे माहित नाही, तुमच्या समोर तरुण सिंह आहे माहिती नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव त्याचं दूध पाठवून तरुण सिंहाचं तोंड बंद करणार आहे. देव स्वतः येऊन त्या अग्नीच्या भट्टीमध्ये तुमचा सांभाळ करणार आहे, आणि अग्नीची भट्टी तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही. का? सर्व समर्थ देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आज मला काय सांगायचं नीट देवाच्या लोकांना ऐका, देव आम्हाला सोडवायला काय आहे? समर्थ आहे. आज सैतानासमोर आम्हाला कबूल करायचे. आम्ही घाबरून जातो समस्या आल्यावर, आम्ही घाबरून जातो अडचणी आल्यावर, आम्ही घाबरून जातो आजार आल्यानंतर, आम्ही घाबरून जातो कर्ज झाल्यानंतर, आम्ही घाबरून जातो प्रॉब्लेम आल्यानंतर, आणि सैतान या भीतीचाच फायदा घेतो. लक्षात ठेवा, घाबरू नका, समस्येच्या मधोमध उभे राहा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर मला सोडवणार आहे. बायबलमध्ये आम्ही वाचतो, निर्गमाचं पुस्तक 14 अध्यायामध्ये इस्रायल लोक घाबरून गेले. का? फारोचं सैन्य त्यांच्या पाठीमागे लागले. सगळेजण मोशेला वेगवेगळ्या गोष्टी बोलायला लागले, आम्हाला कबरा नव्हते का, हे नव्हते ते नव्हते का, पण मोशे परमेश्वराचा धावा करत आहे, कारण मोशेला माहिती आहे देव मला सोडवणार आहे. आणि देवाने सांगितलं, काठी घे, समुद्र उगार. जशी उगारली, समुद्राचे 2 भाग झाले. इस्रायल लोक समुद्राच्या मधोमध चालत गेले. का माहिती का? जिथं सगळे मार्ग बंद होतात ना, तिथं देव एक नवीन मार्ग तयार करणार आहे. गॉड विल मेक अ वे. देव मार्ग तयार करणार आहे. पण आमचा विश्वास कुणावर असला पाहिजे? मिस्र देशातून सोडून कुणी आणलंय? मग इथून पुढे घेऊन पण कोण जाईल? पण आम्ही विसरून जातो.
मागच्या दिवसात देवानंच आम्हाला आजारातून बाहेर काढलं, मागच्या दिवसात देवानंच आम्हाला कर्जातून बाहेर काढलं, मागच्या दिवसात देवानंच आम्हाला प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं. पण आज आम्ही विसरून जातो, आज आम्ही घाबरून जातो, आजाराला घाबरतो, समस्येला घाबरतो, प्रॉब्लेमला घाबरतो. पण ज्या दिवशी तुमच्या समस्येच्या मधोमध तुम्ही म्हणणार आहात माझा देव सर्वसमर्थ आहे मला सोडवायला, राजा समोर ते म्हणतात राजा आता आम्ही तुला उत्तर देणार नाही, पण ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आम्हाला अग्नीच्या भट्टीतून सोडवणार आहे. आणि देवानं अग्नीच्या भट्टीतून त्यांना सोडवलं. आज मला तुम्हाला सांगू द्या तो देव तुम्हाला देखील सोडवणार आहे. भट्टी कुठली असू द्या, समस्या कुठली असू द्या, जर तुम्ही हे कबूल कराल आणि जर तुमचा विश्वास देवावरती आहे, येशूच्या नावात तुमची सुटका 100% होणार आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर महान आहे. स्तोत्र 34 मध्ये म्हणून बायबल सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा, काय घेऊन पहा. शद्रक मेशक अबेदनगोने अनुभव घेतला, पाहिलं देवानं त्यांची सुटका केली. येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्यामध्ये आला, येशूनं स्वतः त्यांना सोडवलं. देवपुत्रासारखं स्वरूप आहे बायबल मध्ये लिहिलंय. राजा काय म्हणतो, हे परात्पर देवाच्या सेवकांनो बाहेर या. जो राजा काय म्हणत होता, कोणता देव तुम्हाला माझ्या हातातून सोडवेल, आता तो राजा काय म्हणतो, परात्पर देवाच्या सेवका. आधी काय म्हटला, माझ्या हातातून कोण सोडेल, आता काय म्हणतो, हे परात्पर देवाच्या सेवकांनो. लक्षात ठेवा, तुमच्या समस्येमध्ये लोक तुम्हाला म्हणतील की आता संपला, तुमच्या आजारामध्ये डॉक्टर तुम्हाला म्हटलं असेल आता संपला, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुमचे नातेवाईक म्हटले असतील संपला. पण लक्षात ठेवा, त्यांच्या समोर एक साक्षरूपी येशूच्या नावामध्ये देव तुम्हाला उभं करणार आहे. पण तुम्हाला हे म्हणण्याची गरज आहे, हा विश्वास बाळगण्याची गरज आहे, देव मला सोडवणार आहे. आणि ज्यावेळेस हा विश्वास तुम्ही कबूल कराल ना, देव तुम्हाला सोडवणार आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया, हालेलुया. एक देवाचे सेवक ज्यावेळेस ते मला वाटते 15 ते 20 वर्षांचे होते, त्यावेळेस त्यांना पॅरालाइज झाला. आणि डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर आल्यानंतर कायम त्या व्यक्तीला म्हणायचे तू मरणार आहे. ही बेडवरती पडलेली होती. सैतान रोज त्यांच्या मनामध्ये म्हणायचा तू मरणार आहे, तू मरणार आहे. आणि ते रोज म्हणायचे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो मरणार नाही, तो काय होईल, जगेल. येशूने म्हटलं मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. येशूने लाजाराला जिवंत केलं, येशूने 38 वर्षाच्या पक्षघाताला बरं केलं. माझा येशू मला पण बरं करणार आहे. डॉक्टर यायचे, नातेवाईक यायचे, मित्रमंडळी यायचे, सगळे म्हणायचे तू मरणार आहे, कारण एवढ्या लवकर तुला पॅरालिसिस झाला, तू लवकर मरणार आहे, तू लवकर. पण हा देवाचा सेवक कबूल करत नव्हता. आणि बायबल वाचणारा, प्रार्थना करणारा व्यक्ती होता आणि हा कबूल करायचा रोज, माझा देव मला याच्यातून सोडवणार आहे, माझा देव मला याच्यातून सोडवणार आहे. आणि काही दिवसानंतर देवबापानं चमत्कार केला आणि हा व्यक्ती जो बेडवरती पडलेला होता याच्या शरीरामध्ये देवबापानं अद्भुत काम केलं. हा पूर्णपणे ओके झाला, चालायला लागला, फिरायला लागला, बोलायला लागला. आणि डॉक्टरांनी 15-20 वर्षामध्ये सांगितलं होतं तू मरणार आहे, पण वयाच्या 96व्या वर्षी तो मरण पावला. म्हणजे देवबापानं अनेक वर्ष जगण्याचा अनुभव त्यांना दिला. मला काय सांगायचं माहिती का, हे कशामुळे घडलं माहिती का, तो व्यक्ती बेडवरती जरी पडलेला होता ना, तरी त्याचा विश्वास त्याला म्हणत होता माझा देव मला काय करील, वाचवेल, माझा देव मला काय करील, वाचवेल. आज लोक समस्या आली का घाबरून 40 मिनिटात चित होतात, आजाराला का घाबरून जातात, कर्ज आलं का घाबरून जातात. लक्षात ठेवा, याईराला माहिती होतं, आज सकाळी पण वचनामध्ये सांगितलं मी, जीवनच माझ्या बरोबर आहे तर मरण माझ्यावर काय सत्ता गाजवणार. म्हणजे ज्यावेळेस याईराच्या घरून लोक आले, तुझी मुलगी मेली, गुरुजींना त्रास देऊ नको, येशू ख्रिस्त याईराला म्हणला भिवू नको, विश्वास मात्र धर. आणि याईरानं तो विश्वास धरला आणि येशू बरोबर तो राहिला. आणि बायबल आम्हाला सांगतं येशू बरोबर राहणं त्यानं निवडलं. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो येशू ज्यावेळेस याईराच्या घरी गेला, त्याची मेलेली मुलगी काय झाली, जिवंत झाली. का, कारण त्याला माहिती होतं जीवनच इथे आहे तर मरण माझ्या घरात सत्ता गाजवणार नाही. हालेलुया. आणि बायबल सांगतं येशू म्हणतो इम्मानुएल त्याचं नाव, या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य नावेमधून जात असताना बायबल आम्हाला सांगतं मोठं वादळ आणि वारा सुटला आणि तारू लाटांनी हैराण झालं, त्याच्यामध्ये पाणी घुसायला लागलं. येशू ख्रिस्ताचे सगळे शिष्य हे मासेमारी करणारे लोक होते, त्यांना माहितीये कोणतं वादळ कसं, कोणतं वादळ बुडवणार आहे, कोणतं वादळ चांगलं आहे, कोणतं वादळ अवघड आहे, सगळी त्यांना माहितीये. आणि बायबल मध्ये आम्ही वाचतो त्यावेळेस वादळ वारं सुटलं आणि तारू लाटांनी हैराण झालं, पाणी आतमध्ये घुसायला लागलं. आणि बायबलमध्ये लिहिलंय त्याचे शिष्य त्याच्याकडे जाऊन म्हणाले गुरुजी आपण काय झालो, बुडालो, कारण ह्या लाटा, हा समुद्र हे आम्हाला बुडवणार आहे. येशू ख्रिस्त उठला आणि त्यानं वादळ आणि वाराला काय केलं, शांत केलं आणि सगळं अगदी निवांत झालं. येशू ख्रिस्त काय शब्द बोलला माहिती का, तुम्ही इतके भित्रे, इतके अल्पविश्वासू कसे.
ज्या देवानं समुद्र निर्माण केला तो समुद्र त्या देवाला बुडवील का हो? कारण त्यांच्या बरोबर कोण होता? कोण होता त्यांच्या बरोबर? तुमच्या माझ्या बरोबर कोण आहे? हालेलुया. मग जर जीवन माझ्या बरोबर तर मरण माझ्यावर सत्ता गाजवणार आहे का? आमेन म्हणाल का? हालेलुया. हालेलुया. शैतान तुम्हाला किती म्हणू दे तू मरणार आहे, आजार तुम्हाला म्हणूया किती तू मरणार आहे, समस्या तुम्हाला म्हणू द्या किती तू मरणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज येशूचं वचन तुम्हाला सांगत आहे, बायबल आम्हाला सांगत आहे, देवबाप मेलेल्यांना पण जिवंत करणारा परमेश्वर तो जीवन आहे, त्याच्या हातामध्ये सत्ता आहे. आज आम्हाला पण शद्रक मेशक आणि अबेदोगो प्रमाणे आमचा विश्वास आम्हाला कबूल करून आमचा विश्वास त्या ठिकाणी लोकांसमोर आम्हाला सादर करावा लागणार आहे. यांनी विश्वास कबूल करून दाखवला, काय? आमचा देव आम्हाला सोडवी, आणि देवानं त्यांना सोडवलं. आज तुमचा विश्वास कबूल करा, देव मला आरोग्य देणार आहे. आज तुमचा विश्वास कबूल करा, देव मला सोडवणार आहे. आज तुमचा विश्वास कबूल करा, देव मला शांती देणार आहे. आज तुमच्या समस्येच्या मध्ये त्या देवाचं नाव कबूल करा, तो सर्व समर्थ देव तुम्हाला सोडवणार आहे, हे कबूल करा. देवाचा सुटकारा, देवाची सोडवणूक कबूल करा. माझा विश्वास जसं देवानं शद्रक मेशक अबेदोगोला सोडलं, देवबाप येशूच्या नावात तुम्हाला पण सोडणार आहे. आमेन म्हणाल? तिथं पण कुणाला पाठवलं? पुत्राला. आमच्या समस्येतून सोडवण्यासाठी पण कुणाला पाठवणार आहे? ऑलरेडी तो आमच्यासाठी आला. बोला प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी या जगामध्ये तो राहिला आमच्यासाठी. त्यानं 39 फटके खाल्ले, आमच्यासाठी तो मारला गेला, गाडला गेला, आणि आमच्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा एक वेळ काय झाला? जिवंत. आज खूप मोठा संदेश मला द्यायचा नाही, आज मला एकच सांगायची, सर्व समर्थ देव आम्हाला काय देईल? सोडील. 38 वर्ष एकाच जागेवर पडलेला आहे, 38 वर्ष हालचाल करू शकत नाही, 38 वर्ष काहीच करू शकत नाही. येशू आल्यानंतर येशूनं पाहिलं हा बराच काळ इथंच पडलेला आहे. येशू त्याला म्हणतो, काय तुला बरं व्हायचंय का? मग तो म्हणतो, रोज सकाळी स्वर्गदूत येतात, पाने हलवतात, मला वाटतं मी जाईल पण माझं कोणीच नाही, आणि म्हणून मी जायच्या आधी कुणीतरी जातात. येशू काय म्हणतो? उठ आणि आपली बाज घेऊन काय कर? 38 वर्ष जे घडलं नाही, येशू बोलला, 38 वर्षाचा दुखणेकरी उठला आणि आपली बाज घेऊन काय करायला लागला? चालायला लागला. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले, बार्तिमय म्हणत आहे, आओ नाझरेथकर येशू, आओ दाविदाचे पुत्र, माझ्यावर काय करा? दया करा. येशू त्याला म्हणतो, काय तुझा विश्वास आहे का मी तुला बरं करेन? आणि बायबल आम्हाला सांगतो, तो बार्तिमय जो आंधळा होता येशूच्या नावामध्ये पाहायला लागला. बायबल आम्हाला सांगतं, येशू म्हटला जा, आणि बायबल आम्हाला सांगतो त्याला काय आली? दृष्टी आली. आज महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, देव हे पाहतो काय आमचा विश्वास आहे का देव आम्हाला सोडवी. येशू ख्रिस्त एका व्यक्तीला म्हणतो, काय तुझा विश्वास आहे का मी तुला बरं करण्यास समर्थ आहे? तो म्हणतो, हो माझा विश्वास आहे. येशू म्हणतो, जा, तुझ्या विश्वासाने तुला काय केलं? बरं. आणि मला सांगतो, तो बरा झाला. आज तुम्ही ज्यावेळेस तुमच्या समस्येमध्ये हे कबूल कराल ना, देव मला सोडवायला समर्थ आहे, लक्षात ठेवा, त्या दिवशी देव तुम्हाला सोडवणार आहे. आमेन म्हणाल का? हा विश्वास कबूल करा, हा विश्वास जाहीर करा. सैतानाला पण कळू द्या, आम्ही देवावर विश्वास ठेवून सांगणारे लोक. आज एकच गोष्ट सांगायची, जसं देवानं शद्रक मेशक अबेदोगोला सोडवलं, येशूच्या नावात देव तुम्हाला पण सोडवणार आहे. येशूच्या नावात तुमची पण सुटका होणार आहे. कारण येशू या नावाचा अर्थ आहे सोडवणारा, रेडीमर, म्हणजे सुटकारा देणारा, मोकळं करणारा, बाहेर काढणारा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुटका देणारा तो परमेश्वर. या दिवसांमध्ये आम्ही पण म्हणूया, माझा देव मला सोडवी. आणि देवानं राजासमोर त्यांना सोडवलं, सगळ्या प्रजेसमोर सोडवलं. राजा म्हणतो, हे परात्पर देवाच्या सेवकांनो बाहेर या. आणि ज्यावेळेस बाहेर आले ना, वचनामध्ये जर आम्ही वाचलं, राजा त्या ठिकाणी म्हणतो, शद्रक मेशक अबेदोगो यांच्या परमेश्वराचा जय जयकार असो. बघा, देवानं राजासमोर दाखवलं की तो किती महान आहे, त्या प्रजेसमोर दाखवलं तो किती महान आहे. मला तुम्हाला सांगू द्या, आज कबूल करा, देवबाप तुमच्याही लोकांसमोर, तुमच्याही परिस्थितीमध्ये लोकांना दाखवून देणार आहे, देव समर्थ आहे आम्हाला सोडवायला, देव समर्थ आहे आम्हाला आशीर्वादित करायला, देव समर्थ आहे आमच्या जीवनामध्ये कार्य करायला. देवबाप करो तुम्हा प्रत्येकाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आमेन.